Today's topic is lyric, but before that, we should know the basics of poetry or basics things about poetry. Okay, can you think when was the poetry born? Can you think कधी जन्म झाला असेल पोएट्रीचा? Okay, the oldest form of literature is the poetry. सगळ्यात जुना फॉर्म कोणता असेल लिटरेचरचा तर तो म्हणजे कविता. ओके, आणि याचा जन्म कधी झाला म्हटलं तर 5,000 वर्षापूर्वी. 5,000 वर्ष म्हणजे आपल्याला माहीत असलेला इतिहासाचा काळ आहे. पण त्याही पूर्वी कविता लिहिल्या जायच्या, सॉरी रचल्या जायच्या. रचना आणि लिहिणं याच्यामध्ये फरक आहे. रचणं म्हणजे नॉट नेसेसरी टू राईट डाऊन. ओके, रचना म्हणजे साधं आपण जे काही लिहितो किंवा मनातल्या मनात कंपोज करतो त्याला सुद्धा आपण रचना करणे असं म्हणू शकतो. ओके, पण लिहिणे म्हटल्याच्या नंतर ओके समथिंग रिटन ऑन द पेपर ऑर ऑन समथिंग, कशावर तरी लिहिणं अपेक्षित असते. तर लिहिण्याचा शोध हा जवळपास 5,000 वर्षापूर्वी लागला किंवा 5,000 वर्षाच्या जस्ट आधी लागला, आणि त्यामुळं आपल्याला त्याच्यानंतरचा काळ फक्त माहीत आहे. तर या सुरुवातीच्या काळामध्ये कुठल्या प्रकारच्या कविता लिहिल्या जायच्या ते म्हणजे लिरिक्स. ओके, आणि या लिरिक्सच्या नंतर एक कविता दुसरी होती ती म्हणजे एपिक. ओके, ठीक आहे. तर एन्शंट एजमध्ये we can divide this poetry in two parts. Okay, like narrative poetry आणि सेकंड ड्रॅमॅटिक पोएट्री. आपण आधी ड्रॅमॅटिक पोएट्री पाहू जेणेकरून तुम्हाला आपलं नॅरेटिव्ह पोएट्री सोपं जाईल. ड्रॅमॅटिक पोएट्री म्हणजे ज्याच्यामध्ये ड्रामा आहे किंवा जो ड्रामा आहे त्याला तो ड्रामा पोएट्रीमधून लिहिला जायचा, त्याच्यामध्ये कविता लिहिल्या जायच्या डायलॉग्सच्या ऐवजी. तर या कवितेला ड्रॅमॅटिक पोएट्री म्हणायचं होतं. आणि ॲरिस्टॉटलनं जनरली याला दोन भागात डिवाईड केलं, ते म्हणजे ट्रॅजेडी आणि कॉमेडी. ओके, ज्याचा शेवट दुःखद असतो दॅट इज ट्रॅजेडी, आणि ज्याचा शेवट हा हॅपी असतो, आनंदी असतो, दॅट इज कॉमेडी. आता आपण नॅरेटिव्ह पोएट्रीकडे बघू. नॅरेटिव्ह पोएट्रीला परत दोन याच्यामध्ये आपण डिवाईड करू शकतो, दोन ब्रॉड कॉन्सेप्टमध्ये. ते म्हणजे सब्जेक्टिव्ह अँड ऑब्जेक्टिव्ह पोएट्री. आता सब्जेक्टिव्ह पोएट्री म्हणजे काय, तर अशा कविता ज्या कवितेचा विषय किंवा ज्या कवितेमध्ये काय असतं तर त्या कवीने स्वतःच्या भावना, स्वतःच्या फिलिंग्स, स्वतःचे विचार, स्वतःचे इमोशन्स, ओके, स्वतःचे थॉट्स हे एक्सप्रेस केलेले असतात. स्वतःबद्दल लिहिलेलं असतं, दॅट इज कॉल्ड सब्जेक्टिव्ह. ओके, आणि याच्या अगेन्स्ट किंवा याच्या विरुद्ध कोणती कविता असते तर ऑब्जेक्टिव्ह. आता याच्या अगेन्स्टमध्ये काय असणार आहे, सब्जेक्टिव्ह म्हणजे स्वतःबद्दल, तर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे दुसऱ्याबद्दल ज्याच्यामध्ये स्व नाही आहे. ओके, दुसऱ्याबद्दल म्हणजे त्याच्यामध्ये कवीचा कुठलाही इंटरेस्ट नाही आहे किंवा तो कवीचा शत्रू नाही आहे, ज्याच्याबद्दल लिहिलेली कविता आहे तो कवीचा मित्र नाही आहे, तो कवीच्या आवडती गोष्ट नाही आहे. ओके, ऑब्जेक्टिव्ह पोएट्रीचं जर एक्झाम्पल पाहिले आपण तर दोन फेमस एक्झाम्पल वी कॅन एनलिस्ट. फर्स्ट इज एपिक अँड द सेकंड वन इज बॅलड. एपिक म्हणजे महाकाव्य, रामायण महाभारत वगैरे जे काही असतं दॅट इज कॉल्ड एपिक. या एपिकमध्ये कवीने स्वतःबद्दल काही लिहिलेलं नसतं. ओके, एव्हरीथिंग इज रिटन अबाउट अदर्स, दुसऱ्या लोकांबद्दल लिहिलेलं असतं. द सेम हॅपन्स विथ बॅलड. ओके, बॅलडमध्ये सुद्धा असंच आहे. बॅलड म्हणजे पोवाडा म्हणजेच एक शौर्य कथा. ओके, अशी एक कथा जी की गाण्यामध्ये आहे, व्हर्समध्ये आहे. तर त्या बॅलेटमध्ये पण सुद्धा कवी स्वतःबद्दल लिहित नाही तर दुसऱ्याबद्दल लिहितो. ठीक आहे, आणि सब्जेक्टिव्ह पोएट्री जे तुम्हाला सांगितलं स्वतःबद्दलची असते त्याचं एक्झाम्पल्स म्हटलं तर लिरिक जे की आपण आज पाहणार आहोत, सॉनेट 14 लाईनचं असतं, ओड जी की लांब असते थोडीशी, एलिझी ओके ज्याच्यामध्ये दुःखद विचार मांडलेले असतात किंवा शोक व्यक्त केलेला असतो, आणि सटायर. सटायर हा ऑब्जेक्टिव्ह पण असू शकतो कधी कधी आणि कधी कधी सब्जेक्टिव्ह पण असू शकतो. तर सटायर जनरली सब्जेक्टिव्हमध्ये आपण कॅटेगराईज करू. ठीक आहे, हे झाले पोएट्रीचे प्रकार. आता आपला मेन टॉपिक दॅट इज लिरिक. ओके, तर लिरिक इज अ सब्जेक्टिव्ह फॉर्म ऑफ पोएट्री. लिरिक काय आहे
तर पोएट्रीचं सब्जेक्टिव्ह फॉर्म आहे जे की आपण आताच पाहिलं. ओके, लिरिक कशामध्ये येतं? नॅरेटिव्ह पोएट्रीमध्ये येते, नॅरेटिव्हमध्ये परत सब्जेक्टिव्ह पोएट्रीमध्ये येते आणि सब्जेक्टिव्ह पोएट्रीमध्ये लिरिक येतं. ठीक आहे, तर हे सब्जेक्टिव्ह फॉर्म ऑफ पोएट्री आहे. त्यानंतर इट इज अ शॉर्ट पोएम अँड इट हॅज व्हेरी फ्यू स्टॉल्थाज. ओके, ही खूप लहान पोएम असते आणि याच्यामध्ये कधी कधी काही लाईन्स फक्त असतात. 2 लाईन्सची, 4 लाईन्सची, 5 लाईन्सची पण पोएम असू शकतो किंवा 2 स्टांजा, 3 स्टांजा, 4 स्टांजा, 5 स्टांजाची पण सुद्धा ही पोएम असू शकते. एकदम कमी स्टांजाची शॉर्ट पोएम. ओके, तर त्याला काय म्हणायचं? लिरिक. The poet expresses his emotions, feelings and views. Okay, thoughts, feelings, views वगैरे वगैरे about something or somebody. कशाबद्दल किंवा कोणातरी बद्दल तो पोएट आपले विचार एक्सप्रेस करतो, म्हणजे त्या स्वतःच्या भावना दुसऱ्याबद्दलच्या किंवा दुसऱ्या वस्तूबद्दलच्या ह्या तो त्या कवितेमध्ये एक्सप्रेस करतो. जसं की जॉन डनचं लव्हर्स इनफायनाइटनेस, ओके, इज अ फाईन एक्झाम्पल ऑफ लिरिक. तो आपल्या स्वतःच्या भावना लव्हरबद्दलच्या किंवा प्रेमाबद्दलच्या किंवा आपल्या प्रियसीबद्दलच्या त्या कवितेमध्ये तो एक्सप्रेस करतो. म्हणून याला काय म्हणायचं? लिरिक म्हणायचं. स्वतःचे फिलिंग्स त्याच्यामध्ये तो सांगतो. ओके, आता या लिरिकचा ओरिजिन कुठं झाला? ओके, ओरिजिन म्हणजे जन्म कुठे झाला लिरिकचा? तर द वर्ड लिरिक इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड लिरिकॉज. ओके, ग्रीक भाषेतून हा शब्द आला. डिराइव्ह म्हणजे येणे. ओके, डिराइव्ड फ्रॉम म्हणजे तिथून आणला किंवा तिथून आला. कुठून आला? तर ग्रीकमधून. ओके, त्या ग्रीक भाषेमधून हा वर्ड आलेला आहे आणि ग्रीक भाषेमध्ये या लिरिकला काय म्हटलं जाते? तर लिरिक कॉज म्हटलं जाते आणि लिरिक कॉजचा अपभ्रंश होऊन इंग्लिशमध्ये त्याला लिरिक म्हटलं जातं. ठीक आहे, हा 2 मार्क्ससाठी प्रश्न येतो की जन्म कुठे झाला किंवा हा शब्द कुठून आला, लिरिक हा शब्द. तर तुम्ही सांगू शकता की लिरिक हा शब्द इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड लिरिकॉज. ठीक आहे, तर इट इज अ शॉर्ट सॉन्ग. ॲक्च्युली हे एक सॉन्ग आहे. सॉन्ग मीन्स गाणं आहे, म्हणजे की खूप छोटं असतं. इट इज संग इन कंपनी विथ द लायर अँड डान्स. आणि हे कशासोबत म्हटलं जातं? तर एक लायर असते, लायर LYRE, आणि त्या लायरमुळेच याला लिरिक हे नाव पडलं. लायर म्हणजे काय असते? एक तंतुवाद्य असतं. स्ट्रिंग म्हणजे तारा, तारा असलेलं, जसं आपल्याकडे विणा आहे, गिटार आहे, तसं त्या गिटारसारखं एक छोटंसं वाद्य होतं पूर्वीच्या काळामध्ये. आणि त्या विणासोबत किंवा त्या तारासोबत, गिटार म्हणजे गिटार नाही आहे ॲक्च्युअल, लायर हे गिटारपेक्षा छोटं असतं आणि त्याच्यात कमी तारं असतात. तर ते लायर वाजवत त्याच्यासोबत डान्स करत करत हे गाणं म्हटलं जायचं, गाणं सिंग केलं जायचं. ओके, हे लक्षात राहतं. हे सुद्धा महत्त्वाचं आहे की हे काय केलं जायचं लिरिक? तर दिस लिरिक इज संग इन कंपनी विथ लायर अँड डान्स, आणि या लायरवरूनच याला लिरिक हे नाव पडलं. ठीक आहे, बट नाऊ एनी शॉर्ट सब्जेक्टिव्ह पोएम इज कॉल्ड अ लिरिक. ओके, इसवी सनाच्या पूर्वीच्या काळात, अरिस्टॉटल प्लेटोच्या काळात, म्हणजे इसवी सनाच्या पूर्वी 400-500 वर्ष आधी हे त्या लायरसोबत आणि डॅन्ससोबत म्हटलं जायचं. परंतु आजच्या काळामध्ये, मॉडर्न एजमध्ये, असं लायर आणि डॅन्स वगैरे करण्याची गरज नाही आहे. ओके, कुठलीही पोएम ज्याच्यासोबत लायर नाही वाजवलं तरी चालते किंवा डॅन्स नाही केला तरी चालते. एनी पोएम विच इज शॉर्ट, विच हॅज सब्जेक्टिव्ह फिलिंग्स, ओके, इज कॉल्ड अ लिरिक. छोटी असते आणि ज्याच्यामध्ये कवी स्वतःबद्दल किंवा स्वतःचे विचार एक्सप्रेस करतो, भावना एक्सप्रेस करतो, त्याला लिरिक म्हटलं जातं. ठीक आहे, आता सब्जेक्ट काय आहे लिरिकचा? व्हॉट इज द सब्जेक्ट? तर द सब्जेक्ट ऑर पर्सनल फिलिंग्स ऑफ द पोएट इज द सब्जेक्ट ऑफ लिरिक. ओके, सगळ्यात सोपं आहे हे. सब्जेक्ट काय असते? द सब्जेक्टिव्ह फिलिंग्स ऑफ द पोएट इज द सब्जेक्ट ऑफ लिरिक. सब्जेक्टिव्ह म्हणजेच पर्सनल. ओके, स्वतःबद्दलच्या. the personal feelings, personal emotions, personal thoughts, personal views, okay, personal experiences. ओके, त्याला सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्सेस म्हणा किंवा सब्जेक्टिव्ह थॉट्स म्हणा. तर पर्सनल एक्सपिरियन्सेस, पर्सनल फिलिंग्स इज द सब्जेक्ट ऑफ लिरिक. ओके, हे त्या याचा सब्जेक्ट आहे किंवा आर द सब्जेक्ट ऑफ लिरिक म्हटलं तर चालतं. ओनली वन आयडिया ऑर फिलिंग
और इमोशन इज एक्सप्रेस्ड इन इट. खूप सारे इमोशन्स नाही, म्हणजे कधी आनंद असतो, कधी दुःख असते, कधी न्यूट्रल मूड असतो. तर असे सगळ्याच्या सगळे फिलिंग्स याच्यामध्ये एक्सप्रेस केले जात नाही. तर कोणते कोणते फिलिंग्स एक्सप्रेस केले जातात, तर ज्या कोणत्या आहेत, एकच. ओके, कोणता मूड? एकच मूड. एक तर तो हॅपी मूड असेल, किंवा सॅड मूड असेल, अनहॅपी मूड असेल, ओके, किंवा न्यूट्रल असेल. कुठला तरी एकच मूड याच्यामध्ये एक्सप्रेस केला असेल, एकच इमोशन याच्यामध्ये असेल. खूप सारे फिलिंग्स, खूप सारे आयडियाज, खूप सारे इमोशन्स याच्यामध्ये नसणार. ओके, आणि म्हणूनच हे एक शॉर्ट असतं. एकापेक्षा जास्त इमोशन नसल्यामुळे याची साईज कशी असते, शॉर्ट असते. ठीक आहे. आणि शेवटचं महत्त्वाचं म्हणजे इट कॅन बी अ लव्ह पोएम ऑर इमोशनल सॉन्ग. ओके, ज्याच्यामध्ये इमोशन्स असतात. इमोशन्स कशामध्ये असतात? एक तर सॅड सॉन्गमध्ये असतात, किंवा एक तर हॅपी सॉन्गमध्ये असतात. ओके, सॅड सॉन्ग, हॅपी सॉन्ग, किंवा त्याला आपण लव्ह सॉन्ग म्हणू, किंवा इमोशनल सॉन्ग म्हणू. ओके, लव्ह सॉन्ग म्हणजे हॅपी सॉन्ग समजूत, आणि इमोशनल सॉन्ग म्हणजे सॅड सॉन्ग समजूत. तर असं असेल तर त्याला आपण लिरिक म्हणू शकतो. इमोशनल कवीचे इमोशन्स असतात, त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स असतात, आणि ती शॉर्ट कविता असते. ओके, दॅट इज कॉल्ड लिरिक. एवढं लक्षात राहील. आता लिरिकचं स्ट्रक्चर काय? तर तसं पाहिलं तर दिस लिरिक हॅज नो स्पेसिफिक स्ट्रक्चर. फिक्स्ड असं काही स्ट्रक्चर नाही आहे. ओके, याचं स्ट्रक्चर चेंज होत राहतं. कुठल्याही पद्धतीचं लिहिलेलं स्ट्रक्चर, म्हणजे लिहिलेली कविता शॉर्ट आणि कवीच्या इमोशन्सबद्दल, त्याला तुम्ही लिरिक म्हणू शकता. ती 2 लाईनची असेल, 4 लाईनची असेल, 10 लाईनची असेल, 20 लाईनची असेल. ओके, छोट्या छोट्या लाईनची असेल, लांब लांब लाईनची असेल, किंवा लहान मोठ्या लाईनचं मिक्सर असेल. असं काही स्ट्रक्चरचं फिक्स हे नाही आहे याच्यामध्ये. त्यानंतर एनी शॉर्ट सब्जेक्टिव्ह पर्सनल पोएम इज कॉल्ड अ लिरिक. ओके, कुठलीही पोएम जी की शॉर्ट असावी, आणि त्याच्यामध्ये कवीनं स्वतःचे विचार, स्वतःचे इमोशन्स एक्सप्रेस केलेले असावे, बस ते लिरिक बनतं. अ पोएम ऑफ फ्यू स्टांजाज ऑर लाईन्स कॅन बी अ लिरिक. ओके, एखादी पोएम ज्याच्यामध्ये फार कमी स्टांजाज आहे, 1 स्टांजा आहे, 2 स्टांजा आहे, 3 स्टांजा आहे, 4 स्टांजा आहे, तर अशी छोट्यात छोटी कविता सुद्धा एक लिरिक असू शकते. किंवा काही लाईन्स जरी असल्या, 2 लाईन्स असतील, 3 लाईन्स असतील, तरी सुद्धा ती एक शॉर्ट लिरिकच आहे. ओके, द लेंथ म्हणजेच मीटर. ओके, मीटर ऑफ ईच लाईन नीड नॉट बी इक्वल्ड. प्रत्येक लाईनचं जे मीटर आहे, मीटर म्हणजेच लेंथ. कवितेच्या ज्या ओळी असतात, तुम्ही 12वीला वगैरे शिकले असाल मराठीमध्ये, ते वृत्तछंद किंवा मुक्तछंद वगैरे वगैरे जे काय असेल, तर ते वृत्त जे हे आहेत. पण ठीक आहे, त्या कवितेच्या लाईन्स जे असतात त्याची लांबी मोजण्याचं ते एकक असतं. ठीक आहे, आर्या, दिंडी वगैरे वगैरे. तर तसं त्या कवितेच्या लांबी या इंग्लिशमधल्या मीटरमधले मोजल्या जातात. ओके, आणि त्या मीटर या लिरिकमध्ये फिक्स नाही आहे. लहान मोठं कोणतेही असू शकतं, किंवा मिक्स पण असू शकतं. ठीक आहे. त्यानंतर सॉनेट, ओड, एलिजी जर शॉर्ट असेल तर, ओड जर शॉर्ट असेल तर, लहान असेल तर ओड, सॉनेट, एलिजी एटसेट्रा आर द फॉर्म्स ऑफ लिरिक. ओके, त्याला पण तुम्ही लिरिक्स म्हणू शकता, पण त्याच्यामध्ये वेगळ्या क्वालिटीज असतात काही, म्हणून त्यांना सेपरेट नाव दिले आहे. पण तसं जर पाहिलं तर ॲक्च्युली ते लिरिकचेच प्रकार आहेत. ओके, स्टील वी कॅन डिव्हाइड इट इन 3 पार्ट्स. असं छोटं लिरिक असलं तरी सुद्धा त्याला आपण 3 पार्ट्समध्ये डिवाइड शक्यतो करू शकतो. ओके, गरज नाही डिवाइड करण्याची, पण जर वेळ आलीच तर तुम्ही करू शकता. फर्स्ट पार्ट टेल्स द इमोशनल प्रॉब्लेम. पहिल्या पार्टमध्ये कवी आपला इमोशनल प्रॉब्लेम एक्सप्रेस करतो, काय प्रॉब्लेम आहे त्याला त्याच्या स्वतःच्या लाईफमध्ये त्याबद्दल. सेकंड पार्ट डेव्हलप्स द प्रॉब्लेम. सेकंड पार्टमध्ये तो प्रॉब्लेम अजून जास्त डेव्हलप केला जातो. आणि थर्ड पार्ट ऑर द लास्ट पार्ट सजेस्ट सोल्युशन ओव्हर द प्रॉब्लेम. ओके, तिसऱ्यामध्ये त्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन सांगितले जातात. ठीक आहे, तर जनरली सेकंड पार्ट महत्त्वाचा नाही आहे, फर्स्ट आणि लास्ट हे 2च पार्ट महत्त्वाचे आहेत. इन दिस वे शॉर्ट म्युझिकल सब्जेक्टिव्ह इमोशनल पोएम इज कॉल्ड अ लिरिक. ओके, एवढे लांबलचक पण डेफिनेशन घ्यायची गरज नाही. एक शॉर्ट अशी ज्याच्यामध्ये म्युझिक आहे अशी. ओके, ज्याच्यामध्ये सब्जेक्टिव्हिटी आहे, किंवा
पर्सनल इमोशन्स आहेत अशी पोएम याला लिरिक म्हणू शकतो. त्याच या ही जर डेफिनेशन आपण काउंट केली किंवा याला जर ग्राह्य धरलं तर लहान मुलांच्या ज्या नर्सरी राईम असतात, ओके, नर्सरीच्या मुलांच्या बडबड गीते, तर ते आर ऑल्सो लिरिक्स. ओके, त्यालाही आपण लिरिक्स म्हणू शकतो. ठीक आहे, थँक्यू.